तर गुड मॉर्निंग मंडळी. खूप दिवस झाले कुठे बाहेर गेलेलो नव्हतं, म्हणून आज प्लॅन सगळ्यांचा झाला की कुठेतरी बाहेर जाऊया. सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 4. आम्ही निघालेलो आहे एकविरा देवीच्या दर्शनासाठी. एवढ्या सकाळी निघण्याचं कारण एकच की पुढे जाऊन ट्रॅफिक लागू नये आणि लवकरात लवकर जाऊन तिथे देवीचं दर्शन सुखरूप व्हावं, म्हणून एवढ्या सकाळी निघालेलो होतो. तेवढ्याच कंटिन्यू ड्रायव्हिंग करायची होती, म्हणून थोडं स्टॉप घेतलं, रेस्ट घेतलं आणि आम्ही आमच्या मार्गाला लागलो. आम्ही पोहोचलेलो आहे, आता थोडंसं थांबलेलं आहे. बघा सगळे तरलेले आहेत. ये पाय भाई उतर. ब्लॅक टी, एक ब्लॅक टी. कुठला दुधाचा चहा? 2 दुधाचे चहा. 2 नाही. ब्लॅक टी, दुधाचा कोणता पाहिजे? दुधाचे 3. छोट्या दुधा. मस्त सकाळी सकाळी आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे. सगळे बघू शकता तुम्ही. चहावाला आलेला आहे. चहावाला. बाहेर काय तुला सिगरेट वगैरे? चाय चहाला आले संडास करू शकत नाही. तेरे नाम. चला भाई लवकर चला. चला चला पटापट. तो झाला आमचं मस्तपैकी चहा पिऊन. तर आता पुढे भेटू आपण. तर भावांना आता थोडा आपण ब्रेक घेतलेला आहे, थोडं फ्रेश होण्यासाठी. थोडं खाऊन पुन्हा आपण आपल्या मार्गाला लागू. पुढे आपण एकविरा टेम्पलला थांबल्यावर मी तुम्हाला दाखवेलच. तोवर भेटू. तर 10 मिनिटाचा रस्ता उरलेला आहे. काही थोड्या चुकीमुळे रस्ता चुकलेला थोडा, पण अरे टोल गेला एक. तो संपला बॅलन्स. तुला मी सांगत होतो बॅलन्स त्याचा संपला. 750 रुपये मारले. नाही संपणार. बघ चेक कर. तो बोलला ना बॅलन्स संपला. तो मला अरे पण मला काय बोललो होतो पहिलाच का मॅप लावायचा आणि माझ्या मागत. अरे बाबा मला ते दिसला. ओव्हरटेक करायची गरज नाही. ओव्हरटेक नाही. मला पुढे मी बघितल्यानंतर आईला म्हटलं मी झाला. मी याला काय बोललो, मला ओव्हरटेक करायचा नाही. तू याने ओव्हरटेक कशा करायचा? मेन ठिकाणी ओव्हरटेक करू. हा ना. जिथं गरज नाही तिथं ओव्हरटेक करू. स्टेट गेला तो स्टेट. अरे पण ते हेच नव्हता त्याला. हे तरी 50 व्हिडिओ हे कशाला. तर तेवढ्यातच आम्ही पोहोचलो एकविरा देवीच्या पायथ्याशी. प्रवास करून सगळ्यांना भूक लागलेली होती, म्हणून एकविरा देवीच्या पायथ्याशी बसून खूप छानपणे नाश्ता केला. हे उत्तप्पा. तर थोडाफार आम्ही नाश्ता करून आम्ही वरती गाडी पार्किंगला लावली आणि पार्किंगला लावण्यासाठी थोडी सेफेस्ट जागा आहे म्हणून इथे लावली. त्याच्यानंतर आम्ही थोडं चालत चालत गेलो.
हे मंदिर लोणावळ्याजवळील वेहरगाव कार्ला गडावर वसलेली आई एकविरा देवी मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत जागृत आणि पवित्र आदिशक्ती स्थान आहे. हे मंदिर कार्ला लोणावळ्याजवळ असून रेणुका मातेचा अवतार मानल्या जाणाऱ्या देवीला कोळी समाज आणि अनेक कुटुंबाची कुलस्वामिनी मानली जाते. नवरात्रीत येथे मोठा उत्सव साजरा होतो आणि या मंदिरासाठी वरती जाण्यासाठी 500 पायऱ्या आहेत. हे चढण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात. थांबा जरा, तिला येऊ दे. थांबा जरा. थोडं चालून वरती आल्यावर विश्रांती म्हणून आम्ही 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे प्रमुख मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा आई होय. एकविरा देवी ही रेणुका मातेचा अंश आहे, तर रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती देवी होय. वेहरगाव कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान आहे. म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. एकविरा आई ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशाच्या निरनिराळ्या भागातून अमरऋषी परशुरामाची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने उपासना केली जाते. एकविरा आईचे मूळ रूप रेणुका माता आहे आणि तिचे पूर्ण स्वरूप विरारच्या डोंगरावरील असलेली जीवदानी देवी आहे. जीवदानी देवीला महावीरा देवी असे म्हणतात. त्यामुळे एकविरा मातेची मोठी बहीण जीवदानी देवीला मानली जाते. तर आपण सुखरूपपणे देवीचं दर्शन करून आपण जिथे स्टे करणार आहोत तिथे आपण आलेलो आहे. खरं तर तुम्ही ज्याची वाट बघताय ती डिटेल्स मी आता तुम्हाला पूर्णपणे या विलाची देतो. यश विला हे कार्ला लोणावळा येथील आई एकविरा देवी मंदिराजवळ असलेलं एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा एक 2 BHK खाजगी विला आहे जो पूर्णपणे सुसज्ज आहे. येथे स्वतःचा खाजगी स्विमिंग पूल सुद्धा उपलब्ध आहे. तसेच मुलांसाठी बेबी पूल आणि एक कृत्रिम धबधबा सुद्धा आहे. या विलामध्ये साधारणपणे 20 लोकांपर्यंत राहण्याची उत्तम सोय आहे. इथे AC बेडरूम सुद्धा अवेलेबल आहे आणि नेटकी वॉशरूम सुद्धा अवेलेबल आहेत. मोठा लिव्हिंग एरिया, म्युझिक सिस्टम आणि कॅरम सारखे खेळ आहेत. स्वयंपाक करण्यासाठी किचनची सुविधा उपलब्ध आहे. काही ठिकाणी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. पार्किंग आणि पॉवर बॅकअप सोय आहे. याचा पत्ता विला नंबर 19 सोना होम्स, दहिवली, कार्ला लोणावळा. आई एकविरा मंदिराजवळ मंदिराच्या अगदी जवळ असल्याने भाविकांसाठी उत्तम ठिकाण आहे. हे विल्यापासून साधारण 2.5 किमी अंतरावर ऐतिहासिक कार्ला लेणी सुद्धा इथे आहेत. लोणावळा रेल्वे स्टेशनपासून रिक्षाने किंवा बसने कार्ला फाट्यावर सहज पोहोचता येते. विल्याचं चेकिंग हे दुपारी 1 वाजता आणि चेकआउट हे 11 वाजता असतं. जर याला बुकिंग करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. या विल्याची जी बुकिंग अमाऊंट आहे ती साधारणपणे 8,000 रुपयांपर्यंत आहे. सीझन वाईज याचे रेट पर पर्सन वाईज दिले जातात. तर या विल्याचं बुकिंग करायचं असेल तर 2 वीक आधी प्रे बुकिंग करावी लागते.
आराम करून आम्ही श्री आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर वेहरगाव येथे दर्शन घेण्यासाठी निघालो. लोणावळ्यापासून 13.2 किलोमीटर अंतरावर कार्ल्याजवळ हे आहे. याला कार्ला लेण्यांचा पायथा असेही म्हणतात. येथे वाहन पार्किंग आणि भक्तांसाठी अनेक दुकाने आहेत. एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी लोणावळा किंवा कान्हे फाटे पुणे मुंबई हायवे येथून कार्ला गाव जवळ आहे. रिक्षा किंवा खाजगी वाहनाने पायथ्याशी पोहोचता येते. एकविरा देवीची पूजा ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमधील रेणुकामाता माहूरगड एक भाग म्हणूनही काही ठिकाणी मानली जाते. In time by nature's hand, each echoing step on the forest floor opens a world through nature. थोडंसं क्रिकेट खेळून आमची फॅमिली मस्त पार्टी केली. आता ब्लॉगची एंड करतोय. जर मंडळी तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.